राजश्री छत्रपती शिवाजी आजचा हा दुसरा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ त्या रुपेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर त्यावेळेला खरंच चॅनलवाले किंवा कोणी बाहेर उतरत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या दीपक कोटेकरनी चांगलीशी कामगिरी बजावलेली आहे. खरोखरच आजच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला खरोखरच शुभेच्छा चिंतितो. कारण की ज्या वेळेला कुठेही अन्याय असो, अत्याचार असो, दीपक कोटेकर तिथे उपस्थित राहणार. सर्वसामान्यांचे प्रश्न ते लोकांपर्यंत, प्रशासनांपर्यंत, लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवण्याचा एक बुलंद असा आवाज त्यांनी आज तयार केलेला आहे. खरोखरच चांगला असा ब्रँड त्यांनी आज तयार केलेला आहे. दीपकजी अपने शैली, अपने काम, अपने आक्रामकता के आधार पत्रकारिता को आगे ले जा रहे हैं. दीपक जी उन पत्रकारिता को ले जाने वाली भूमिका में अहम भूमिका निभाते नजर आ रहे हैं. मेरे मित्र, मेरे साथी दूसरा वर्धापन दिवस मना रहे हैं. दीपक का संघर्ष मैंने देखा है. मैंने दीपक को हंसते हुए भी देखा है, दीपक को परेशान होते हुए भी देखा है, दीपक को गुस्सा होते हुए भी देखा है, दीपक को नटखट होते हुए देखा है. दीपक की चीजें अच्छी रही हैं और संघर्ष में रहा. इन सभी चीजों में एक बात जानी चाहिए, पत्रकार बनना सरल नहीं और इस कठिनाई वाले रास्ते पर चलकर अपने परिवार को पालना, अपने परिवार के साथ अपने मित्रों से मिलना, मित्रों के बाद में उन जनप्रतिनिधियों की सुनना जिन्हें हम कभी प्रसन्न कर पाए, कभी हम प्रसन्न कर पाए. इन सभी चीजों को लेकर हमें आगे बढ़ना है. और इस दूसरे वर्धापन दिवस के साथ में दीपक ने जितना संघर्ष किया है, उनके संघर्ष को शुभकामनाएं, आगे अच्छा हो इसकी शुभकामनाएं. और आज इस मंच को, इस कार्यक्रम को बहुत बहुत धन्यवाद कि मंच पर आज सम्मान का मौका दिया बोलने का. टॉप 10 महाराष्ट्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या मंचावर उपस्थित असलेले, पत्रकारितेमध्ये आपलं नाव एक सर्वच राजकीय पक्ष असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा समाजामधल्या प्रत्येक घटकामध्ये आपलं नाव अतिशय तळमळीने पोहोचवणारे सचिन दीक्षित, त्यानंतर उबाटा गटाचे पिंपळे साहेब, मनसेचे प्रफुल्ल ठाकूर साहेब, प्रहार संघटनेचे, कारण प्रहारचा नेताच एक असा आक्रमक आहे ज्याला महाराष्ट्राची जाण आहे, आणि अशा प्रहार संघटनेचं शांत संयमी पण आतून आक्रमक असणारं नेतृत्व म्हणजे हितेजी जाधव. अग्रेषणीच्या माध्यमातून या समाजाचा, इथल्या प्रत्येक भूमिपुत्रांचा बुलंद आवाज करणारे आणि त्या आवाजासाठी अहोरात्र आपण स्वतःहून आक्रमक अनेकांचे रोष अंगावर ओढून घेणारे सर्वांचे काका कैलास पाटील साहेब. एक छोट्यातलं छोटं व्यक्तिमत्व पण आज सर्वांच्या नजरेमध्ये अतिशय प्रेरणादायी असणारं नेतृत्व म्हणजे माझे मित्र आणि सर्व समावेशक, सर्व समाजाला, सर्वच घटकाला घेऊन जाणारे माझे महापौर रुपेशजी जाधव साहेब. ज्याला कुठेतरी सुरक्षा आहे, आम्हाला एक संरक्षण आहे, कारण मी एका टीव्हीच्या ब्रँडचं काम करतो. परंतु जेव्हा एक युट्यूब चॅनल घेऊन आपण एखाद्या समाजामध्ये जातो आणि समाजाचा प्रश्न मांडतो आणि त्यावर समोरच्याच्या प्रतिक्रिया आणि समोरच्याचा अटॅक ज्यावेळेस आपल्यावर होतो, त्यावेळेस आपल्याला वाचवणारा कोणीच नसतो. आणि अशा या काटेरी दुनियेमध्ये जे युट्यूब चॅनल स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवून आहेत, त्यामधलं एक दीपक कोटेकर आहे. याबद्दल दीपक कोटेकरांचं निश्चित आपण अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आज प्रफुल्ल ठाकूर साहेब, उबाटाचे पिंपळे साहेब, आमचे मित्र, ज्याने पहिलं नाव माझं बरोबर घेतलं पण सरनेम मला वाटतं रुपेश भाऊच्या प्रभावामुळे जाधव करून टाकलं, असे आमचे गायकवाड साहेब, आमचे मित्र सचिन दीक्षितजी, आता ज्याचं आगमन झालं ते विधान भाजपाचे अध्यक्ष नारायण मांजरेकर साहेब, आणि खरं म्हणजे पत्रकार असताना आमच्या संपर्कात असणारे पण अगदी संपर्क कमी झालेले मयुरेश वाघ साहेब, आणि सामाजिक संघटनेत काम करत असलेले लोबो मॅडम. खरं म्हणजे दीपक कोटेकर हा खरं म्हणजे मी जेव्हा नगरपालिकेला उभा असताना खरं म्हणजे माझ्या वार्डात राहायचा, तेव्हा तो मनसेचं काम करायचा.
आणि त्यावेळेला मला असं वाटलं नाही की अचानक त्याच्या ह्या वयात त्यांनी जे काही नंतर काम करून दाखवलं की तो एवढा महत्वाचा आणि एवढा कदाचित माझ्यापेक्षा 10 पट लोक जास्त त्याला ओळखायला लागले. त्यावेळेला म्हणजे माझ्या तुळी विभागातून तो असल्यामुळे मला त्याचा अभिनंदन आहे आणि गौरव आहे. आज जेव्हा इकडे आम्हाला आमंत्रण केलं तेव्हा आम्ही अगोदरच अजयला आणि दीपकला सांगितलं की रचाम ही युट्यूब चॅनल होत असते, परंतु आमची एक विनंती आहे की कुठलंही चॅनल असलं किंवा कुठलाही पत्रकार असला की त्यांनी एकांगी विषय किंवा एकांगी विचार केला पाहिजे नाही. एखाद्या विषयावर जर त्यांना काहीही त्याबद्दलची बातमी असेल तर त्याच्या विरोधी असलेल्या किंवा ज्याच्या विरुद्ध आहे त्याचंही कोट किंवा मत हे आपण त्या ठिकाणी टाकलं पाहिजे, आपण त्याचं मत घेतलं पाहिजे. कारण जेव्हा आपण एकांगी विचार करतो तेव्हा समोरच्या माणसावर काही वेळा अन्याय होत असतो. आज मला वाटतं दीपक येणाऱ्या काळात तू आम्हाला पण त्याची संधी देशील कधी आमची बाजू मांडण्याचा. मला वाटतं त्यात तुझे जे काही प्रतिमा आहे ती आणखी त्याहून म्हणजे आज चांगली आहे, पण ती त्या मला वाटतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करशील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला इकडे बोलवण्याची संधी दिली आणि खरं म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून ही आपल्या सगळ्यांना संधी मिळत असते. तुझ्यामुळे ती आज आम्हाला इथे मिळाली याबद्दल मी तुमचे धन्यवाद मागतो. आणि आपण सर्वांनी हे शांतपणे आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर निलेश देशमुखजी हे माझे पहिले राजकारणातले गुरु आहेत. कारण अगोदर सर फायनल सर बरोबर आहे की चूक आहे? अवस्था ना. आणि खरं तर निलेशजी देशमुख जे आहेत ते ज्या वेळेला 2014 रोजी नगरसेवकची निवडणूक लढत होते, ज्या ठिकाणी मी त्यांना मदत केलेली त्या ठिकाणी ती बिनशर्त मदत होती. बरोबर आहे ना? बिनशर्त मदत होती. परंतु आज एवढे नगरसेवक आहेत परंतु त्यातले 2 नगरसेवक आहेत जे माझे कारण काय आहे, आपलं घर आहे, घरामध्ये आपण परिवारामध्ये भांडतो, तसा हा परिवारामधला भांडण आहे आणि या भांडणाचा लाभ दुसऱ्याला घेऊन देऊ नका. त्यासाठी एकत्र या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझा कार्यक्रम असणार आहे आणि खास करून मी फक्त एका वॉर्डमध्ये भांडणार नाही तर सगळे वॉर्ड मी पिंजून काढणार आहे. आणि खरंच आमदारांनी काय काम केलंय, काय काम नाही केलंय, जनतेच्या मनामध्ये काय आहे, जनतेला काय पाहिजे हे पहिल्यांदा जर कोणत्या चॅनल दाखवत असेल तर तो डॉक्टर महाराष्ट्र न्यूज चॅनल जनतेच्या घराघरात जाऊन विचारणार की तुझ्या आमदारांनी काय काम केलंय आणि काय काम केलं नाही. जर आमदारांनी चांगलं काम केलंय तर त्याची आम्ही स्तुती करणार, त्याची पाठराखण करणार, पण जर काम झालं नसेल तर त्याचा विरोध देखील आम्ही करू. प्रथम मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मंगळमय शुभेच्छा देतो. आज टॉप 10 महाराष्ट्र याचा दुसरा वर्धापन दिन आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि या पालघर जिल्ह्याच्या बुलंद आवाज अग्रसेनाचे सन्माननीय कैलास पाटील साहेब, माझे मित्र हितेजी जाधव, अमितजी, पिपलेजी, जे नेहमी मला भावासारखे मानतात ते आमचे विजय गायकवाड साहेब. राजकारणाच्या पलीकडे माझं ज्याचं प्रेम आहे ते सचिन, माझे बंधू आणि माझ्या सोबत असणारे एक हुशार व्यक्तिमत्व सभापती निलेशजी देशमुख, अहमदजी. परंतु नंतर मधल्या काळामध्ये असं वाटलं का कैलास काकांनी दीपकला फक्त आमच्यासाठीच ठेवले का असं वाटलेलं जरा. 2-3 वेळा दीपक आणि यांची फोनवर आमची येत झाली. दीपकला मी एकच सांगितलं की आयुष्यामध्ये एकच बघा की जे चुकीचं असेल ना तर आमचे नेते लोक कार्यकर्त्यांना आम्हाला ठोक भिंतात मस्त की, पण एखादी जर चांगलं काम करत असेल आम्ही तर त्याची स्तुती नक्कीच करायला पाहिजे. कुठल्याही पत्रकाराचं एकच काम आहे, थोडं वाईट मानू नका, पत्रकाराचं एकच काम आहे की कुठलाही आपल्याकडे मेटर येते का कुठलाही काम येते कुठल्याही नगरसेवकाबद्दल किंवा एका नेत्याबद्दल अगोदर समोरच्या व्यक्तीला आपण फोन करा,
त्याच्याकडून माहिती घ्या थोडी की नक्की काय खरं काय खोटं काय, नंतर आपण बातम्या लावा. पण आता बहुतेक जे पत्रकार आहेत यांना परफेक्ट माहिती झालेली आहे. सर्वांना माहिती झालेली आहे, त्याबद्दल मी त्याला इथे धन्यवाद पण देतो की आता नेहमी मी बघतो का जे योग्य ते पत्रकार आहेत हे बाजू ऐकून घेत असतात आणि त्याच्यामुळेच हे वसई तालुक्यामध्ये एक चांगला आपला माहोल चालतो. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या हातामध्ये आहे सर्व गोष्टी. एखाद्याला किती मोठा करायचा आणि एखाद्याला किती वाईट करायचं ते, परंतु आम्ही केलेली जी मेहनत आहे ते बसलेल्या स्टेजवर तुम्ही एका क्षणामध्ये मेहनत घालवू शकता. म्हणून काही काही गोष्टी आहेत ते आपण बघा. मला एक अतिशय आनंद वाटतो की एखादा मेंटल असल्यानंतर सुधीर दादा इथे काका आहेत, म्हणजे आपल्याला पण आपण नेते म्हणजे कार्यकर्ते आहेत आपण एवढ्या वर्षापासून, पण जेव्हा हे लोक जेव्हा तिथे येतात आणि त्यांची बोलण्याची ती जी स्टाईल असते आणि मला वाटतं एका क्षणात 5 मिनिटात त्यांनी तो मेटर काय आहे ते त्यांना समजतो आणि त्याबद्दल ते 1 तासभर लेक्चर देऊ शकतात. एवढा अभ्यासू पत्रकार आपल्याकडे आहे. मी महानगरपालिकेत महापौर उपमहापौर या पदावर असताना अनेक पत्रकार मला भेटायचे. मला वाटत नाही कुठल्या पत्रकारांना मी नाही असं भेटलो, जी कामं आहेत ते सांगायची. परंतु पत्रकारांना पण एक विनंती आहे, एक तुमचा भाऊ या नात्याने मी बोलतो की काही पत्रकार आहेत ते आपलं पत्रकाराचं नाव थोडस डाऊन करत आहे. त्याच्यावर आपलं सगळं एक संघटना आपली पाहिजे आणि त्याच्यावर नियंत्रण पाहिजे की एखादा पत्रकार आता 8 दिवस झाले तो पत्रकार आहे आणि महानगरपालिकेत फक्त त्याचा आरटीआय दाखल करायचं फक्त लेटर. मी अपेक्षित आहे की माझ्या तालुक्यातल्या पत्रकारांनी आपल्या वसई कशा पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे, काय आपण इतर ठिकाणी महानगरपालिका 27 महानगरपालिका आहे तिथे वेगवेगळ्या काय काम केले त्या महानगरपालिकेने, आपण काय करतो हे नक्कीच तुम्ही असे लेटर आपल्याकडे यायला पाहिजे. पण बहुतेक मी बघतो काही जणांचे तर त्यांनी नक्कीच त्या बाबतीत त्यांनी रिझल्ट दिला. काका आणि दीपक याचा संबंध मी त्याला विचारला, प्राजर्मनात काका बोललो दीपक मला की मला काकाने भरपूर मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आयुष्यामध्ये कोण ना कोण पाठीमागे गुरु पाहिजे, दानशूर व्यक्ती पाहिजे. परंतु दीपकचं पण एक आहे जे कुठेही काय संकट पडू दे दीपक आणि त्याची टीम हे तिथे जाते. त्या टायमाला बघत नाही की माझ्यावर कुठला हल्ला होईल किंवा काय, जे करतील मार्गदर्शन करतील. एखादा चुकत असेल तर नक्कीच त्यांचा तुम्ही आवाज उठवणार, पण ते एक चांगली गोष्ट असेल तर त्याला नक्की तुम्ही सहकार्य करतील. आणि मी अपेक्षा करतो की दीपकजी आज 2रा वर्धापन दिन आहे, आपला 10वा वर्धापन दिन 25वा वर्धापन अशाच पद्धतीने राहून साजरे करा. आमची नेहमी तुम्हाला सोबत असेल आणि साथ असेल. आज या चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलं, कारण की आज अनेक ठिकाणी कार्यक्रम असताना सुद्धा येण्याचं कारण एकच की अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. मी आपल्याला आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना मी आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. अभिनेता साहेब आपल्या खास करून म्हणजे मनोगत आहे सर्वप्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, आज 2रा वर्धापन दिन टॉप 10 चा. सगळेच पत्रकार आहेत, सगळेच युट्यूब वाले आहेत. पत्रकार म्हटलं तर तो 4था स्तंभ आहे. आज 4थ्या स्तंभाचं काम आपण करत असताना कशा प्रकारे काम केलं पाहिजे हा महत्वाचा विषय आहे. बरेच चॅनल आहेत, बरेच चॅनल नवीन पोरं येतात आहेत, बरेच चॅनल येतात आहेत. पत्रकारांना पत्रकारांच्या असोसिएशननी एक अंकुश असा ठेवला पाहिजे की त्यांनी न्यूट्रल बोललं पाहिजे. कोणत्याही एका व्यक्तीबद्दल मी जर चुकीचं बोलत असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे ते बोललं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी. आज माझ्याबरोबर सगळेच पत्रकार, सगळेच युट्यूब चॅनल सगळ्यांसाठी चांगल्या प्रकारे लिहितात, परंतु ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या कॉमन माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार करतात आणि ते चांगल्या प्रकारे आज
बऱ्यापैकी टॉप 10 करते आहे. माझे मित्र म्हणाले की कैलास पाटीलने यांच्या पक्षासाठी टॉप 10 ठेवलेला आहे. ज्या दिवशी दीक्षित असेल किंवा हे सगळे जास्त परिचयाचे होते, दीक्षित माझ्या बरोबर पहिल्यापासून होता, त्याला पण मी पहिल्यांदा सांगितलं माझं जर काम चुकीचं असेल ना बिनधास्त प्रकारे लिही माझ्याबद्दल. आणि तेच दीपकला पण सांगितलंय, पत्रकारांनी जर चुकीचं काम आम्ही करत असेल तर ती पण ताकद ठेवली पाहिजे की कोणी असेल, मग तो आमदार असेल, खासदार असेल, कोणी असेल. कारण प्रत्येकाचं उद्दिष्ट, या मंचावरच्या प्रत्येक व्यक्तीचे उद्दिष्ट आहे वसई विरारला सुजलाम सुफलाम आणि हरित वसई बनवण्याचं आहे. हे सगळ्यांचं नसेल असं मला वाटतं. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? बरेच अनऑथराइज गोष्टी आजपर्यंत चालू आहेत. मी एक पत्रकारांना सांगतोय, रिक्वेस्ट आहे, आतापर्यंत जेवढं अनऑथराइज झालं ना ठीक आहे, त्याला रेग्युलाइज करून देऊ. उल्हासनगरच्या धर्तीवर त्या उल्हासनगरचा जो आणि दिघ्याचा जो विषय होता त्याप्रमाणे, पण ह्याच्या पुढे एकही अनऑथराइज नाही झालं पाहिजे. हे काम ह्या मंचाचं पण आहे आणि तेवढंच पत्रकारांचं आहे. एखादी न्यूज एखाद्या अनऑथराइज गोष्टीसाठी लिहिलं, एखादी दिली तर ते तुटे पडेल. जी झाली ती झाली, आता सगळ्यांना रेग्युलाइज करून द्या रॅन्डमली. आणि जर तुम्ही उल्हासनगरला देता तर मला विरार वसईला द्या. आमची 41 बिल्डिंग वाचवायचे आम्हाला, ज्या अनऑथराइज बिल्डिंग आहे. बघा, जो माणूस पैसे कमवून गेला, आज ज्या वेळेला ठरलं की वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये काका निगेटिव्ह बोलायचं नाही कोणाबद्दल, बोललं ठीक आहे नाही बोलणार, पण ज्या गोष्टी आहेत त्या पत्रकाराने आणल्या पाहिजेत. ह्याच्यापुढे एकही अनऑथराइज का, मग ती रिस्पॉन्सिबिलिटी समाजसेवकाची पण आहे, पत्रकाराची पण आहे आणि तिकडच्या ब्युरोक्रॅटची पण आहे. मग त्या ब्युरोक्रॅट्सला शिव्या देण्याची तर सगळ्या मंचाने एकत्र आणि ह्याच्यापुढे एकही अनऑथराइज का, जे चालू आहे तेवढंच, ह्याच्यापुढे आजपासून नाही. गुगल बघतोय वरतून, आज ह्याच्यानंतर जे कन्स्ट्रक्शन होईल अनऑथराइज कोणाचं पण असो ते तुटलं पाहिजे, ही प्रायोरिटी ठेवा. त्यात एवढी वाईट परिस्थिती आहे. बिल्डिंग बघा, एखादी व्यक्ती जर मेली तर तिकडे ऍम्ब्युलन्स जाऊ शकत नाही. आम्ही गावभेट म्हणून आमची चालूच आहे अजून. नालासोबत फिरताना महापौर साहेब, फार वाईट परिस्थिती आहे, रस्ते नाही, तिकडे अशी परिस्थिती आहे, माणूस तिकडे डोकर राहू शकत नाही, तिकडे माणसं राहतात. ही वाईट परिस्थिती आहे. विरार नालासोबतची एकदम गंभीर विषय आहे. आणि हा सगळ्या पत्रकारांनी मी आज टॉप 10 महाराष्ट्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्या पत्रकारांना सांगतो, तुम्ही असा आवाज आहे, प्रत्येक गोष्टी ही तिकडच्या समाजसेवकाला किंवा तिकडे ब्युरोक्रॅट्सला ती त्यांच्या निर्देशनात आणून द्या. आणि तिकडच्या लोकांचं जीवन एक अशा वाईट परिस्थितीमध्ये जगतात आहेत. पाणी पावसाळ्यात दीक्षित आणि आम्ही सुरुवातीला ज्या प्रकारे काम करत होतो, कारण पत्रकारांना जवळून बघितलं, कारण आमच्याकडे काहीच नव्हतं. पत्रकार नव्हते, ब्युरोक्रॅट्स नव्हते, पोलीस प्रशासन काहीच नव्हतं, पण त्याच्यातून पण आम्ही उभं राहिलो, संघर्ष केला. संघर्ष करा, पत्रकारांनी पण संघर्ष केला पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी. मी दीपकला सांगेन, दीपक तू चांगल्या प्रकारे काम करतोय, आज वसई तालुक्यात करतोय, तू पालघर जिल्ह्यात करतोय, मुंबईत पण झालं पाहिजे. मुंबईमधून आजूबाजू आहेत आपली 7 जिल्ह्यात, 7 जिल्ह्यामध्ये तुझी टीम वाढली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम कर. वेळ झालेली आहे, संध्याकाळी माझा 7चा फ्लाईट आहे, निघायचं आहे. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख शुभेच्छा आणि दीपकला त्याच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी अग्निसेनेतर्फे लाख शुभेच्छा बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अग्निसेना. माननीय पत्रकारांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांना जो पुरस्कार पत्र आपण या ठिकाणी देणार आहोत. अँटी करप्शन न्यूजचे सुरुवातीला सचिनजी दीक्षित सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करू त्यांना पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं वसई तालुका गौरव पुरस्कारानं दीपकजी कोंडेकर सर यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय.
2024 मध्ये आपल्याला सन्मानित केलं जात आहे. डॉक्टर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं सुशीला पेडियाट्रिक हॉस्पिटल प्रस्तुत डॉक्टर महाराष्ट्र न्यूज वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं हा आपला सन्मान आहे. सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातो. वसई तालुका गौरव पुरस्कारानं आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. दीपक कोटीकर सर इथे शुभ असतील. पवन की खबरे या चॅनलच्या बद्दल संपादक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अपर सिंग यांचा संपादक सर मुख्य मंचावरती केले. संपादक सलीम शेख सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे आपण सर्वांचे सन्मान मुख्य मंचावरती करूया. सेवन स्टार न्यूज चॅनलचे संपादक मोहम्मद ताहिर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सेवन स्टार न्यूज सेवन स्टार न्यूज चॅनलचे आपण मोहम्मद ताहिर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पहिल्यांदा अकबरची अदर शेख सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे आपण सन्मान या ठिकाणी करतोय. दिवाळी सर आपल्याही सन्मान या ठिकाणी केला जातोय. वसई तालुका गौरव पुरस्कार मुंबई की पुकार. हाँ यार सकता त्यानंतर न्यूज जंक्शनच्या आपण महेश भोई केला जातोय. वसई तालुका गौरव पुरस्कारानं आपल्याला सन्मानित केलं जात आहे. पत्रकारांचे मित्र महेश भोई यांचा सन्मान केला जातोय. विमान फर्स्ट न्यूजचे नफेचे मेमन यांचे सन्मान या ठिकाणी केला जातोय. अरे ये तो स्टॉप हो गया. नहीं बोलना नाम नहीं बोल. सुनील त्याला सन्मानित केलं जात आहे. हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्थेचा सुशील गणेशजी यांचे सन्मान मंचावरती केला जातो. त्यानंतर समाजसेवा पालघर जिल्हा अध्यक्ष आस्था शक्ती सेवा संस्थेचे जलालजी खान आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी जलालजी खान यांनाही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपल्याही सर्वांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. वसई तालुका मध्ये आपला सन्मान केला जातोय. सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. गोवर्धन न्यूज गोवर्धन विराट गोवर्धनजी विराट सर आपण यापुढे आपल्याही सर्वांचा सन्मान केला जातो. पत्रकार वसई तालुका गौरव पुरस्कार 2024 मध्ये हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. फुल गुच्छे भी तो नहीं दे रहे. फुल गुच्छे भी नहीं दे. दुशांत पाटील साहेब यांचा सर्वांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातो. वसई तालुका गौरव पुरस्काराने त्याला सन्मान केला जात आहे. उधर जाके तो नहीं आता. ये फ्रेम फहीबाद यांनी विनंती आपण या मंचावरती यायचं. समाजसेवक कृष्णाजी गिरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलाही सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. समाजसेवक कृष्णाजी गिरी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर ऍक्टिव्ह पुलक न्यूज चॅनलचे इम्रानजी शेख आणि महेशजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ऍक्टिव्ह पुलक न्यूज चॅनलचे इम्रानजी शेख आपण पाहता सर्वजण खूप चांगला कार्यक्रम. सुशीला पेडियाट्रिक हॉस्पिटल डॉक्टर महाराष्ट्र न्यूज चॅनलचा वर्धापन सोहळा आणि हा दुसरा